नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। पण आज वर्गमूळ काढण्याची ट्रिक पाहणार आहोत। बघा, वर्गमूळ काढण्याच्या खूप पद्धती आहेत। वर्गमूळ अवयव पद्धतीने काढतात, भागाकार पद्धतीने काढतात, ते पण आपण नंतर घेणार आहोत। पण तत्पूर्वी आपण ज्या संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांना फक्त ही ट्रिक लागू पडते आणि आपण तीच ट्रिक आज पाहणार आहोत। तर आपण काय पाहणार आहोत? वर्गमूळ काढण्याची ट्रिक पाहणार आहोत। यालाच इंग्लिश मध्ये स्क्वेअर रूट असं सुद्धा म्हणतात। स्क्वेअर रूट असं सुद्धा म्हणतात मित्रांनो। तर बघा, काय काय मुलांना खूप अवघड जातं हे वर्ग काढणे, वर्गमूळ काढणे। पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घेणार आहोत। वर्गमूळ एकदम सोप्या पद्धतीने सेकंदात कसं काढायचं। तर पहिल्यांदा आपण बघूया वर्गमूळ म्हणजे काय नेमकं। वर्गमूळ म्हणजे काय आपण बघूया पहिल्यांदा। वर्गमूळ म्हणजे बघा, वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असते, वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असते त्या संख्येला काय म्हणायचं? वर्गमूळ असं म्हणायचं। बघा, वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असते, ज्या संख्येचा वर्ग असते, तुमच्याकडे जर नसेल तर नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो। वर्गसंख्या ज्या संख्येचा वर्ग असते त्या संख्येला काय म्हणायचं असतं? वर्गमूळ म्हणायचं असतं मित्रांनो। त्या संख्येला वर्गमूळ असं म्हणायचं असतं, वर्गमूळ म्हणतात। बघा, तुम्हाला किमान 1 ते 10 पर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजेत मित्रांनो। आणि एकदम सोपं आहे। आपण वर्ग म्हणजे काय ते पण बघितलेलं आहे। वर्ग म्हणजे काय की त्या दिलेल्या संख्येचा दोनदा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला आपण वर्ग असं म्हणतो। बघा, इथं आपण 1 ते 10 पर्यंतचे वर्ग लिहून घेऊया, त्यामुळे आपल्याला वर्गमूळ काढायला एकदम सोपं जाणार आहे। बघा, आता इथं लिहून काढू आपण। 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग, 9 चा वर्ग आणि 10 चा वर्ग। बघा, आता या संख्येचा या संख्येशी जेव्हा आपण गुणाकार करतो मित्रांनो, तेव्हा त्याला आपण वर्ग म्हणतो। आता 1 चा गुणाकार 1 शीच करायचा, 1 गुणिले 1 उत्तर आपलं येणार आहे 1। 2 चा गुणाकार 2 शी करायचा असतो, 2 गुणिले 2, बेदोनी 4 येतात। तसेच 3 त्रिक 9, 4 चोक 16, 5 5 25, 6 6 36, 7 7 49, 8 8 64, 9 9 81 आणि 10 10 100। बघा, अशा प्रकारे आपण 1 ते 10 पर्यंतच्या वर्ग संख्या लिहिलेल्या आहेत। बघा, आता हा झाला या संख्येचा वर्ग आणि 4 चं वर्गमूळ काय आहे तर 2 आहे। बघा, एकदम सोपा आहे मित्रांनो। जेव्हा आपण 5 चा वर्ग करतो तेव्हा 5 चा गुणाकार 5 शीच करायचा असतो, 5 गुणिले 5, 5 5 येतात 25। ही संख्या जेव्हा वर्गमुळात आपण लिहितो, वर्गमुळाचं चिन्ह असं असतं। आता ही संख्या जर वर्गमुळात दिलेली असेल, ही संख्या जर वर्गमुळात दिलेली असेल, बघा 5 चा वर्ग आहे 25, ही संख्या जर वर्गमुळात दिली असेल तर 25 चं वर्गमूळ आपल्याला सांगायचं आहे। 25 चं वर्गमूळ काय असतं? 5 असतं, फक्त उलट सुलट आहे। 25 चं वर्गमूळ आहे 5। अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येचा दोनदा गुणाकार केल्यानंतर उत्तर 25 आलेलं आहे? तर ती संख्या आहे 5। आता बघा, इथं समजा आपल्याला 4 चा वर्ग करायचा आहे मित्रांनो आणि 4 गुणिले 4 केल्यानंतर आपण इथं म्हणजे 16 येणार आहे। ही संख्या जेव्हा वर्गमूळामध्ये असते तेव्हा 16 या संख्येचं वर्गमूळ काय आहे असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाते तेव्हा तुम्ही काय करायचं? अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येचा दोनदा गुणाकार केल्यानंतर उत्तर 16 येणार आहे? तर हे आता आपल्याला म्हणजे लहान वर्गाचं, लहान संख्येचं आहे, त्यामुळे आपण पटकन सांगू शकतो। 4 गुणिले 4 केल्यानंतर उत्तर काय येणार आहे मित्रांनो? 16 येणार आहे। म्हणजे 16 चं वर्गमूळ 4 आहे। 16 चं वर्गमूळ काय आहे? 4 आहे। तर ही झाली बेसिक माहिती। आपण बेसिक माहिती पाहिलेली आहे। चला आपण आता आपल्या ट्रिक कडे वळूया। बघा, आपण काय करूया, आपल्या ट्रिक कडे वळूया आता। बघा, आता वर्ग संख्येच्या एकक स्थानी मित्रांनो कोणते कोणते अंक आहे जरा बघा तुम्ही। वर्ग संख्येच्या एकक स्थानी बघा, शून्यापासून घेऊ आपण। 0, त्यानंतर 1 आहे, 2 नाहीये, 3 नाहीये मित्रांनो, 4 आहे, 5 पण आहे,
6 पण आहे, 7 नाहीये, 8 नाहीये, 9 आहे. म्हणजे बघा वर्गसंख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6 आणि 9 फक्त हेच अंक असतात मित्रांनो. जे अंक राहिले 2, 3, 7 आणि 8 हे अंक कधीच असू शकत नाहीत. वर्गसंख्येच्या एकक स्थानी हे अंक कधीच असू शकत नाहीत, कारण हे जे अंक असतात यांनाच आपण पूर्ण वर्गसंख्या म्हणतो मित्रांनो, आणि यांना आपण पूर्ण वर्गसंख्या म्हणू शकत नाही. बघा फक्त ही ट्रिक आपली पूर्ण वर्गसंख्येच्या या वर्गसंख्येलाच फक्त लागू होणार आहे, आणि या संख्यांना पण लागू होते, पण ट्रिक आपली लागू होत नाही. या संख्यांचा पण आपण वर्गमूळ काढू शकतो, पण ते तुम्हाला भागाकार पद्धतीने काढावं लागेल मित्रांनो, आणि त्याचं उत्तर दशांश अपूर्णांकामध्ये येऊ शकतं. तर बघा आपण फक्त ह्या संख्या ज्या असतात विसरायचं नाही, 0, 1, 4, 5, 6 आणि 9 फक्त या संख्याच एकक स्थानी असतात. वर्गसंख्येच्या एकक स्थानी या संख्या असतात, याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्या असू शकत नाहीत. चला आता आपण आपल्या ट्रिक कडे वळूया. 784 आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. 784. तर बघा आता इथं 3 संख्या दिल्यात मित्रांनो. आपण पहिल्यांदा 3 संख्येचं घेऊया, मग 4 संख्येचं घेऊया आणि मग 5 अंकी संख्येचं पण घेऊया. आता बघा जेव्हा 3 अंकी संख्या दिलेल्या असतात तेव्हा शेवटच्या 2 संख्या वेगळ्या करायच्या मित्रांनो, आणि जी शतक स्थानची संख्या आहे ती वेगळी करायची. एकक स्थानची आणि दशक स्थानची संख्या वेगळी करायची. पहिल्यांदा 2 भाग करायचे याचे आणि ही संख्या वेगळी करायची. आता 4 हा अंक कोणत्या कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी येतो बघा. 4 हा अंक कुठे कुठे आहे? इथे एक 4 आहे आणि इथे एक 4 आहे का? 4चा वर्ग 2चा वर्ग आहे 4 आणि 8चा वर्ग आहे 64. या 2 संख्येच्या एकक स्थानी काय येतं? 4 येतं. तर बघा 4चं वर्गमूळ आहे 2 आणि 8चं वर्ग 64चं वर्गमूळ आहे 8. म्हणजे या संख्येचं जे वर्गमूळ येणार आहे मित्रांनो, त्या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 2 असणार आहे किंवा एकतर 8 असणार आहे. आता बघा एक तरी काम आपलं झालं, पहिलं काम तर आपण करून घेतलं. आता फक्त इकडं जो शतक स्थानचा अंक आहे तो 7 आहे. मग 7 मधून अशी कोणती वर्गसंख्या आहे जी वजा होऊ शकते? बघा 7 मधून कोणती वर्गसंख्या वजा होऊ शकते? 4 वजा होऊ शकते मित्रांनो. 9 तर होऊ शकत नाही कारण ती 7 पेक्षा मोठी आहे. तर आपण 4 वजा करू शकतो. मग 4चं वर्गमूळ काय आहे मित्रांनो? 2 आहे. म्हणजे एक तरी इथं 22 ही संख्या असेल किंवा 28 ही संख्या असेल. आता बघा 2 हा अंक आपण घेतलेला आहे कारण 7 मधून वजा होणारी वर्गसंख्या आहे 4 आणि 4चं वर्गमूळ आहे 2. आता 2च्या पुढची संख्या कोणती आहे मित्रांनो? 3 आहे. 2ची पुढची संख्या 3 आहे म्हणून 2चा आणि 3चा करायचा असतो गुणाकार. बेत्रिक होतात 6. आपली संख्या कोणती आहे? मूळ संख्या 7 आहे. मग 7 ही संख्या 6 पेक्षा मोठी आहे की लहान आहे? 7 ही संख्या 6 पेक्षा मोठी आहे मित्रांनो. मग जर आपली मूळ संख्या मोठी असेल, आपली मूळ संख्या जर मोठी असेल तर यातला मोठा अंक आपण निवडायचा असतो. जर आपली मूळ संख्या या संख्येपेक्षा लहान असेल, जे उत्तर आलेलं आहे त्यापेक्षा जर लहान असेल तर आपण लहान संख्या निवडू शकतो. पण आता इथं आपली काय झालेलं आहे? आपली ही मूळ संख्या आहे ती मोठी आहे, त्यामुळे या संख्येचं वर्गमूळ काय आहे? 28 आहे. बघा 784चं वर्गमूळ आहे 28. तुम्हाला नसेल समजलं मित्रांनो तर आपण आणखीन एक एक्झाम्पल याच प्रकारचं घेऊया. बघा आता 841चं वर्गमूळ काढायचं आपल्याला. आता इथं पण सेम तसंच करायचं मित्रांनो. बघा तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या 3 अंकी संख्या आहेत, यातले शेवटचे 2 अंक वेगळे करा मित्रांनो आणि हा 1 अंक वेगळा करा. आता बघा इथं 1 आहे, इथं 1 आहे बरोबर. मग आता या 1 हा अंक कोणत्या कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी आहे? बघा बघा 1 हा अंक इथं आहे मित्रांनो आणि 1 हा अंक इथं आहे. म्हणजे 9चा वर्ग 81 आणि 1चा वर्ग 1 आहे. म्हणजे इथं आपण 1चा वर्ग इथं 1 आहे म्हणून 1 लिहू शकतो आणि 9चा वर्ग 81 आहे. मग 81चं वर्गमूळ काय आहे? 9. ते इथं लिहू शकतो आपण. म्हणजे या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 1 असू शकतं किंवा 9 असू शकतं. आता हे तरी काम झालं आपलं. आता फक्त इकडचं काम राहिलेलं आहे. 8 मधून अशी कोणती वर्गसंख्या आहे जी वजा होऊ शकते? बघा इथं पण 4च येईल मित्रांनो, कारण 9 हा अंक मोठा आहे. 8 मधून 4 ही वर्गसंख्या वजा होऊ शकते.
मग 4चं वर्गमूळ काय आहे तर 2 आहे. म्हणजे इथं एकतर 21 असेल किंवा 29 असेल. या संख्येचं वर्गमूळ एकतर 21 असेल किंवा 29 असेल. आता 2च्या पुढचा अंक कोणता तर 3. 2च्या पुढचा अंक आहे 3. या दोन्हींचा करायचा गुणाकार बेत्रिक होतात 6 मित्रांनो. आपली संख्या आहे मूळ संख्या 8. 8 ही संख्या 6 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे आपण मोठा अंक निवडायचा आहे. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ 841 वर्गमूळ आहे 29. बघा 3 अंकी संख्येचं आपण घेतलं. आता हे तुम्हाला एकदम परफेक्ट समजलं असेल मित्रांनो. आता आपण 4 अंकी संख्या असल्यावर कसं वर्गमूळ काढायचं ते बघूया. बघा आता 7921 ही संख्या आहे मित्रांनो. 7921 वर्गमूळ काढायचंय आपल्याला. मग आता आपण 3 अंकी संख्या असल्यावर काय केलं होतं, शेवटचे 2 अंक वेगळे केले होते आणि इकडचा जो 1 अंक असतो शतक स्थानचा तो वेगळा केला होता. आता काय करायचं आपल्याला, या 2 संख्या वेगळ्या करायच्या मित्रांनो आणि या 2 संख्या वेगळ्या करायच्या आहेत. बघा म्हणजे 2-2 संख्यांचे आपल्याला गट करायचे आहेत. आता इथे एकक स्थानी 1 आहे मित्रांनो. आता हे तर तुम्हाला समजच असेल आपण जे केलं मगापासून ते. आता 1 हा अंक कोणत्या कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी आहे, आता आपल्याला माहित झालेलं आहे ते 1च्या आणि 9च्या. म्हणजे 9चा वर्ग आहे 81, 1चा वर्ग आहे 1. या संख्येच्या एकक स्थानी हा 1 हा अंक आहे. म्हणजे या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 1 असेल किंवा एकतर 9 असेल. आता बघा 79 ही संख्या आता घ्यायची आणि 79 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येतून वजा होईल मित्रांनो. 79 बघा 79 पेक्षा 81 मोठं आहे, त्यामुळे आपल्याला 64 घ्यावं लागेल मित्रांनो. आणि 64चं वर्गमूळ आहे 8. बघा 64चं वर्गमूळ काय आहे 8 आहे. म्हणजे इथं एकतरी 81 ही संख्या असेल किंवा 89 ही संख्या असेल. आता आपल्याला काय करायचं, यापुढे 8च्या पुढची संख्या कोणती आहे 9 आहे मित्रांनो. 8ची पुढची संख्या काय आहे 9 आहे. या दोन्हींचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन. 8 9 होतात 72. तर बघा 79 मोठं आहे की 72 मोठं आहे, बरोबर आहे तुमचं. 79 मोठं आहे, त्यामुळे आपण मोठा अंक निवडायचा आहे. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ असणार आहे 89. बघा 7921 वर्गमूळ असणार आहे 89. किती सोपी ट्रिक आहे बघा मित्रांनो. आपण सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो, एकदम सेकंदामध्ये. आता आपण आणखीन एक लास्ट एक्झाम्पल घेऊ 5 अंकी संख्येचं. बघा आता मित्रांनो आपण मगापासून 3 अंकी संख्येचं आणि 4 अंकी संख्येचं वर्गमूळ काढलं. आता 5 अंकी संख्येचं वर्गमूळ काढायचं आपल्याला. आता या 5 संख्या आहेत, आता याला वेगळ्या कशा करायच्या तर बघा काही अवघड नाही. 3 अंकी संख्या असू दे, 4 अंकी असू दे किंवा 5 अंकी असू दे, फक्त शेवटच्या 2 संख्या पहिल्यांदा वेगळ्या करायच्या मित्रांनो. शेवटच्या 2 संख्या वेगळ्या करायच्या आणि इकडे ज्या संख्या राहतील त्यानंतर वेगळ्या करायच्या. आता बघा इथं एकक स्थानी 9 ही संख्या आहे. आपण ट्रिक तीच वापरायची आहे, काही वेगळं करायचं नाही इथं. तर 9 ही संख्या कोणत्या कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी आहे बघा, तर 3च्या आहे मित्रांनो आणि त्यानंतर 7च्या आहे. 3च्या आणि 7च्या एकक स्थानी आहे. तर आता या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 3 असेल किंवा एकतर 7 असेल. आता बघा आता हे आपल्याला मोठ्या संख्येचा वर्ग आहे. हा आपण मगापासून 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाहिले मित्रांनो. आता हे 11 ते 20 पर्यंतची संख्या आहे. तर बघा आता 151 मधून अशी कोणती वर्ग संख्या आहे जी वजा होऊ शकते, तर बघा आता 11चं वर्गमूळ 11चा वर्ग 121 आहे मित्रांनो. तो काय यातून वजा म्हणजे 12चा वर्ग त्यापेक्षा मोठा आहे. 12चा वर्ग काय आहे 144 आहे आणि 13चा 169 आहे. मग त्यामध्ये 169 वजा करू शकत नाही आपण. 12चा वर्ग आपण यातून वजा करू शकतो 144, यातून वजा होऊ शकते. त्यामुळे इथे आपण 12 घेऊ शकतो. म्हणजे बघा इथं 123 असणार आहे किंवा 127 असणार आहे. तर बघा आता 12 गुणिले आपल्याला 13 करायचं आहे मित्रांनो. 12च्या पुढची संख्या घ्यायची आपल्याला. 12 गुणिले 13 आपल्याला करायचं आहे. बघा आता यांचा गुणाकार करू आपण. 12 त्रिक होतात 36 मित्रांनो. हातचा आले 3. 12 एके 12, 13 14 15. संख्या झाली 156. आता बघा आपली मूळ संख्या कोणती आहे 151 आहे. 151 ही संख्या 156 पेक्षा लहान आहे, त्यामुळे आपण लहान अंक निवडायचा आहे.
म्हणजे या संख्येचं वर्गमूळ 123 असणार आहे। बघा मित्रांनो, संख्या कोणतीही असू दे, फक्त शेवटचा अंक त्याचं एकक स्थान बघायचं, वर्गसंख्या कोणती आहे ते बघायचं। इथं पहिल्यांदा आपण ते अंक लिहून घ्यायचे आणि इकडे जे अंक उरतात त्या संख्येतून कोणती वर्गसंख्या वजा होते त्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला लिहायचं आणि त्या संख्येच्या पुढची संख्या लिहायची आणि त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि जे उत्तर येते ते लिहायचं आणि त्या आपल्या उत्तरापेक्षा आपली संख्या लहान आहे का मोठी आहे फक्त बघायची आणि त्यामध्ये फक्त ती संख्या निवडायची, लहान आहे की मोठी। फक्त या आपल्या मूळ संख्येवरून ती संख्या आपण निवडू शकतो। बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण वर्गमूळ काढण्याची सोपी ट्रिक पाहिलेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला मित्रांनो। चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण असंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।